कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय वास सर्व काळ संत संगे याचा वास सर्व काळ संत संगे याचा वास सर्व काळ संत संगे याचा वास सर्व काळ संचला सकळ मूर्तिमंत संचला सकळ मूर्तिमंत संचला सकळ मूर्तिमंत घालोनिया काळ अवघा बाहेरी घालोनिया काळ अवघा बाहेरी घालोनिया काळ अवघा बाहेरी घालोनिया काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला त्याशीच अंतरी वास दिला त्याशीच अंतरी वास दिला आपुलेसे जिही नाही उरो दिले 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 सोजविता भले ऐशी स्थळे सोजविता भले ऐशी
सविता घालोनिया काळ अवघा बाहेरी घालुनिया काळ अवघा बाहेरी घालोनिया काळ अवघा बाहेरी घालुनिया काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला त्याशीच अंतरी वास दिला त्याशीच अंतरी वास दिला तुका म्हणे नाही झाकत परिमळ म्हणे नाही झाकत परिमळ तुका म्हणे नाही झाकत परिमळ म्हणे नाही झाकत परिमळ चंदनाचे स्थळ चंदनचे चंदनाचे स्थळ चंदनाचे चंदनाचे स्थळ चंदनाचे घालोनिया काळ अवघा बाहेरी घालुनिया काळ अवघा बाहेरी घालोनिया काळ अवघा बाहेरी घालुनिया काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला त्याचे अंतरी वास दिला त्याचे अंतरी वास दिला विठोबा जय जय विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई संत संगेयाचा वास सर्व काळ 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 संचला संचला सकळ मूर्ती म्हणता घालुनिया काळ अवघा बाहेरी घालुनिया काळ अवघा बाहेरी संचला सकळ संचला सकळ मूर्ती म्हणता घालुनिया काळ अवघा बाहेरी
आलोनिया काळ अबग बाहेरी त्याचा अंतरी वास दिला राम त्यासीच अंतरे त्यासेच अंतरे त्यासेच अंतरे वास दिला वास दिला वास दिला त्यासीच अंतरी वास दिला त्यासीच अंतरी वास त्यासीच अंतरी वास दिला वास दिला वास दिला त्यासीच अंतरी वास दिला त्यासीच अंतरी त्यासीच त्यासीच अंतरी त्यासीच त्यासीच त्या त्यासेच अंतरी वास दिला वास दिला त्यासेच अंतरे त्यासेच अंतरी त्यासेच अंतरी वास दिला त्यासेच अंतरी त्यासीच अंतरी वास दिला त्यासेच अंतरी त्यासेच अंतरी त्यासेच अंतरी त्यासीच अंतरी वास दिला वास दिला
तसेच अंतरी वास दिला राम तसेच अंतरी वास दिला घालून अवघा बाहेरी घालून काळ अवघा बाहेरी ओ अवघा बाहेर ओ अवघा बाहेर विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव संत संगे याचा वास सर्व काळ संत संगे याचा वास सर्व काळ संचला सकळ मूर्तिमंत घालोनिया काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला आपोलेसे जिही नाही उरो दिले चोजविता भले ऐशी स्थळे घालोनिया काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला तुका म्हणे नाही झाकत परिमळ तुका म्हणे नाही झाकत परिमळ चंदनाचे स्थळ चंदनची घालोनिया काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया
दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उभेरू यावरी न करावा उभेरू यावरी न करावा उभेरू अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा यावरी न करावा हेर यावरी न करावा हेर हल विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 संत संगे याचा वास सर्व काळ संत संगे याचा वास सर्व काळ संचला सकळ मूर्तिमंत घालोनिया काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला आपोलेसे जिही नाही उरो दिले चोजविता भले ऐशी स्थळे घालोनिया काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला तुका म्हणे नाही झाकत परिमळ तुका म्हणे नाही झाकत परिमळ चंदनाचे स्थळ चंदनची घालोनिया काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या दुसरे चरणा संतांचे या दुसरे चरणा संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उभेरू यावरी न करावा उभेरू यावरी न करावा उभेरू अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा यावरी न करावा वेर यावरी न करावा वेर वास सर्व काळ संचला सकळ मूर्तिमंत घालोनिया काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. आता या अभंगातून प्रगट करतात विठ्ठल विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण सातारा सांगली या पूर्ण परिसरातून कडेगाव तालुक्यातून या श्री क्षेत्र तोंडोली या गावामध्ये आदिमाता आदिशक्ती भगवती अंबिका मातेच्या पवित्र दरबारामध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्रीपती महाराज बरोबर यांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव या महोत्सवातील आजच्या 5व्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा आदरणीय अर्जुन भगवान मोहिते चंद्रकांत एकनाथ मोहिते बरोबर आहे यांच्या प्रेमामुळं या गावातील सर्व वैष्णव सर्व भाविक सर्व भजनी मंडळी सर्व तरुण सर्व अन्नदाते देणगीदाते माता आणि भगिनी या सर्वांच्या प्रेमामुळं आजच्या या सेवेचं सौभाग्य हरिभक्तीपरायण आदरणीय राजू नाना आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे वारकरी संप्रदायातल्या साधकाचा कीर्तनकाराचा प्रवचनकाराचा कथाकाराचा कलाकाराचा आवाज श्रोत्यांच्या हृदयापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं उत्तम काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याद्वारा चालू आहे
असे साई साऊंड सर्व्हिस याचे मालक हरिभक्तीपरायण आदरणीय केशवरावजी मोरे यांच्या या प्रेमामुळं, त्यांच्या जबरदस्तीमुळं आज मला आपल्या सर्वांचं दर्शन झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या 1 तासामध्ये, आता माझ्या नियमाप्रमाणे 1 तास राहिलेला आहे, कदाचित तुमच्या नियमाने म्हटलं तर 2 तास राहिलेले आहेत. तर राहिलेल्या संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल. मोठ्या श्रद्धेने, अत्यंत उत्साहाने, भावपूर्ण हृदयाने आपण सर्वजण या धर्म मंडपात उपस्थित आहात. वारकरी संप्रदायातील, वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय गुरुबंधू महाराज मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभी राहिलेले आहेत. या सर्व गुरुबंधूंच्या, सर्व महाराज मंडळींच्या चरणी मी प्रणाम करतो. वारकरी संप्रदायातील अत्यंत दर्जेदार कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वरबद्ध, लयबद्ध, तालबद्ध असा मृदंग वाजवणारे मृदंगाचार्य इथं उपस्थित आहेत. विशेष म्हणजे ते याच भागातले आहेत. आमची खूप जुनी ओळख आहे, पण ते याच भागातले आहेत. ही ओळख आज आणि आत्ता झाली. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, खूप धन्यवाद देतो. जुने जाणते विनेकरी त्यांच्याही चरणी मी प्रणाम करतो. माझ्या पाठीमागं उभी राहिलेली वारकरी शिक्षण संस्थेतील बाल विद्यार्थी वृंद यांचंही मी हृदयापासून अभिनंदन करतो. या मुलांना ज्यांनी जन्म दिला त्या आईवडिलांना आणि या मुलांना इथं उभं राहण्याकरता ज्या गुरुजींनी प्रवृत्त केलं त्या गुरुजींना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यांचे कोण महाराज असतील त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण ही माझ्या मागे उभं राहिलेली मुलं, ही मुलं म्हणजे उद्याचं वारकरी संप्रदायाचं उज्ज्वल भविष्य आहे, हे लक्षात ठेवा. हे आशातूनच मुलं तयार होत असतात. आता प्रसाद महाराज हे आशातूनच तयार झाले. भजनाची गोडी लागली, आळंदीला गेले, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बसले, आत्ता 3ऱ्या वर्षात प्रवेश केलाय, पण आज त्यांनी उत्तम प्रवचन केलं. बरोबर आहे ना. हे लहानपणी मिळालेलं बाळकडू आणि खऱ्या अर्थानं त्याचा हा परिणाम आहे. तेव्हा मी या मुलाचं अभिनंदन करतो. एक निश्चित सांगतो, ही जी मुलं आहेत का, ही मुलं भविष्यात कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, कलाकार, गायक, वादक होतील का नाही हे मी खात्रीनं सांगू शकत नाही. ही मुलं डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक होतील का नाही याचा मला अंदाज नाही. ही मुलं प्रगतशील बागायतदार, व्यापारी, उद्योजक होतील का नाही हे मी सांगू शकत नाही. पण एक गोष्ट मी नक्की सांगतो राजू नाना, एक गोष्ट नक्की सांगतो, ही जी मुलं आहेत ना माझ्या पाठीमागं उभं राहिलेली, ही मुलं भविष्यात माणसं नक्की होतील. आणि मला वाटतंय सध्या गरज कोणाची आहे? माणसाची गरज आहे. लोक पुष्कळ असतात हो, माणसं फार थोडी असतात. तोंडोलीची लोकसंख्या किती आहे? तुम्ही जागे नाही वाटत. तोंडोलीची लोकसंख्या 7,000. माणसं किती आहेत? म्हणजे हे सिद्ध झालं, प्रत्येक गावात लोक राहतात, फार थोड्या गावात माणसं राहतात. अजून नाही कळलं? फार थोडी गावं माणसात राहतात. हे तो इतकाच आहे. ही जी मुलं आपल्या मागे उभे आहेत ना अनिरुद्ध बापू, ही मुलं भविष्यात मी कोऱ्या स्टॅम्पवर आत्ता सही करतो आणि वर काय लिहायचं ते लिहा. मी आत्ता सांगतो, ही मुलं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणतंही व्यसन करणार नाहीत, हे मी तुम्हाला लिहून देतो. आणि मला वाटतंय बास ना, अजून काय पाहिजे? निर्व्यसनी मनुष्य तयार करणं हेच वारकरी संप्रदायाचं पहिलं काम आहे. साधना, अंतरंग, भक्ती, पाठांतर हे थोडं पुढे पुढे राहील,
पण किमान पक्षी आपल्या उत्सवातून, आपल्या सप्ताहातून, आपल्या परमार्थातून, आपल्या साधनेतून निर्व्यसनी समाज तयार करणं ही अत्यंत काळाची गरज आहे. म्हणून मी एक वाक्य नक्की सांगतो, व्यसनमुक्त युवक हाच खरा समाज सुधारक. व्यसनमुक्ती हीच खरी समाजाची प्रगती. आणि म्हणून या सर्व मुलांचं अभिनंदन करतो. माझ्या शेजारी येऊन बसलेले वारकरी संप्रदायातील गोड गोड असे कीर्तनकार, गायक, सगळे महाराज मंडळी, आपल्या सगळ्यांना मी वंदन करतो. भाऊ महाराज, मला सगळ्याची काही नावं पाठ नाहीत बघा. मी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो. पेटी मास्तर, तुमचंही अभिनंदन करतो. मला स्वर नसल्यामुळे मी बंद केलं, हे लक्षात ठेवा. तुमचंही अभिनंदन करतो. माझ्या समोर येऊन बसलेले वारकरी संप्रदायाची साधना करणारा जो साधक आहे, त्या साधकावर आपल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांचं आणि माता भगिनींचं आपल्या सगळ्यांना वंदन करतो. ते जीव घातलेला पोरगा, त्यानं खूपच चांगलं जीव घातलं, पैलवान आहे तो, त्याचं बी मी अभिनंदन करतो. कुठे असेल तिथं त्याचंही स्वागत करतो. आणि आपण सगळेजण चांगलं लक्ष द्याल अशी अपेक्षा बाळगतो. कीर्तनाच्या प्रारंभीच मी आपल्या सगळ्याला एक छोटी विनंती करतो. चालेल ना? छोटी विनंती करतो. आपल्या गावात पहिल्यांदा आलेलो आहे आणि म्हणून छोटी विनंती मी एवढीच करतो, जर आपल्यापैकी कोणाकडं मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी मोबाईल कोणाकडंच नसेल, पण जर चुकून कोणाकडं मोबाईल असेल तर आपण त्याचं नरडं दाबून ठेवा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 10च्या नंतर बोलू. तुमचं त्यांच्याशी काय काम असेल ते 10च्या नंतर करा. 10 वाजेपर्यंत कोणाचं वाजणार नाही याची दखल घ्या. ज्यांना स्वतःला बंद करता येत नाही त्यांनी शेजाऱ्याकडून बंद करून घ्या. कीर्तन चालू असताना फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असलं बघत बसू नका. मी रात्रभर आणि दिवसभर प्रवास करून इथपर्यंत आलोय. दिलेल्या शब्दाप्रमाणे 7ला आलोय, बोलल्याप्रमाणे 8ला फेटा बांधून बसलोय. म्हणजे 8 वाजल्यापासून माझं सुरू झालंय. मी एवढ्या कष्टानं तुमच्याशी बोलायचं आणि तुम्ही मात्र मोबाईल चिवडीत बसायचं, हे वागणं बरं नव्हं, हे चांगलं नाही. त्याकरता सगळ्यांनी मोबाईल चांगले बंद करा. कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी येईल तेव्हा सर्वांनी मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याची संधी येईल तेव्हा हाताने टाळी वाजवा. तुम्ही मोठ्या प्रेमाने इमानदारीने भजन करा. आपण वाजवलेली टाळी, आपण विठ्ठल विठ्ठल म्हटलेला आवाज पंढरीपर्यंत, पांडुरंगाच्या कानापर्यंत जायला पाहिजे. अशी जोरात टाळी वाजवा, मोठ्याने विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी 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 वाजवा, टाळी वाजवा. आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आई अंबिका मातेच्या दरबारामध्ये अंबिका मातेलाच विनंती करतो, म्हणून आंबे श्रीमंते. आता मागच्या वया सगळ्या सांगत नाहीत, 15व्या अध्यायातल्या बघून घ्या. म्हणून आंबे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. मातेच्या चरणी प्रणाम करतो आणि अभंगाला, चिंतनाला सुरुवात करतो. विशेष करून आज कीर्तनाला जे टाळकरी उभे राहिलेले आहेत त्यात आणखीन एक विशेष टाळकरी उभे राहिलेले आहेत. म्हणजे आता मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळलं. अगदी आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये पोलीस खात्यामध्ये जे सेवा करत आहेत असे साहेब सुद्धा या ठिकाणी टाळ घेऊन, झेंडे महाराज ते सुद्धा, आता झेंडे साहेब म्हणू का महाराज म्हणू, ते सुद्धा या ठिकाणी उभे आहेत. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, खूप खूप धन्यवाद देतो. खरं म्हणजे काय आहे, माझ्या एक परिचयाचे असेच एक साहेब आहेत. ते इथं का उभा राहिले, आले बसले उभे राहिले, का उभा राहिले असं त्यांना का वाटलं. वास्तविक पाहता अंगावरचा पोशाख तर वर्दीचा आहे, पण तरी उभे राहिले. का उभे राहिले याचं उत्तर मी सांगतो,
उत्तर असं आहे, माझ्या परिचयाचे एक साहेब आहेत, आता ते 2-4 महिन्यापूर्वी निवृत्त झाले. अकोल्याचे नवथळे साहेब म्हणून, त्यांचं नाव सांगतो मी, तर अकोल्याचे नवथळे साहेब. अजून थोडा वेगळा परिचय सांगायचा ठरला तर रामायणाचार्य आदरणीय पाचपोर बाबा यांच्याबरोबर जे उमेशजी असतात का, उमेशजी, त्यांचे सासरे, दुसरा परिचय. तर पोलीस खात्यामध्ये 2-3 महिन्यापूर्वी ते निवृत्त झाले. त्यांनी आत्तापर्यंत 1800 लोक, 1800 लोक पूर्ण व्यसनमुक्त केलेत. त्यांच्याकडे यादी आहे, कोणत्या तारखेला कोणत्या माणसाला व्यसनमुक्त केलं, त्याचं नाव, असं सगळं यादी आहे त्यांच्याकडे. 1800 लोकाला. मी एके दिवशी त्यांना विचारलं, ते पारायण करतात, आता चातुर्मास आलाय, ते चातुर्मासात 4 महिने आहेत. मी त्यांना विचारलं, म्हणलं नवतळे साहेब तुम्ही एकच काय करता काम? ते म्हटलं का बरं? म्हटलं तुम्ही तर पोलीस आहेत, आणि तुम्ही हे काम कसं काय करता? त्यांनी उत्तर खूप गोड दिलं. त्यांनी उत्तर दिलं, महाराज तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, मी पोलीस आहे ही गोष्ट खरी आहे, तरी पण मी वारी करतो, तरी पण मी परमार्थ करतो, साधना करतो, लोकांना व्यसनमुक्त करण्याचं काम करतो. त्याचं कारण आहे म्हणे, मी पोलीस आहे ही गोष्ट खरी आहे, पण ते म्हणाले पोलीस मी नंतर आहे, अगोदर मी माणूस आहे, आणि मला माणसाचं कर्तव्य केलंच पाहिजे. झेंडे साहेब उभा राहिलेत, त्याचं कारण आहे ते अगोदर माणूस आहेत, हे लक्षात ठेवा. आणि वारकरी संप्रदायावर प्रेम आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो. चिंतनाला प्रारंभ करतो. सेवेकरिता घेतलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संत महापुरुषांच्या जीवनातली विशेषता सांगतात. संतांचं जीवन विशेष आहे आणि आपलं जीवन सामान्य आहे. आपण नेहमीप्रमाणे बोलतो, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी किंवा हरिभक्त थोर भूमंडळी. लक्ष द्या, साधूचं, संताचं, महात्म्याचं जीवन विशेष, बरोबर, आणि तुमचं माझं आपलं जीवन कसं आहे? सामान्य आहे. का बरं? स्थूल मानाने जर पाहिलं तर हा फरक का? वास्तविक पाहता हात, पाय, कान, नाक, डोळे जसे त्यांना तसे आपल्याला. नाही लक्षात आलं? अहो, हात, पाय, कान, नाक, डोळे जसे संतांना, साधूंना तसे आपल्याला. मग ते विशेष आणि आपण सामान्य, हा फरक का? दुसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्तीचं शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासूनच बनलेलं आहे. मग असं जर असेल तर ते विशेष आणि आपण सामान्य, हा फरक का? किंवा तिसरं अजून एक कारण सांगतो, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात लाल रंगाचंच पाणी असतं, बरोबर? पाणी असतं, बरोबर म्हणतो, असं नाही. लेट खूप लक्ष देऊन कीर्तन ऐकायचं असते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात लाल रंगाचंच रक्त असतं. तर मग संत विशेष आणि आपण सामान्य, हा फरक का? काही डोक्यात शिरतंय का नाही? लक्षात येते ना? मी ठळक 3 मुद्दे साधे साधे मांडले. संत विशेष आणि आपण सामान्य. पण का बाबा? त्यांनाही हातपाय, कान, नाक, डोळे, आपल्यालाही हातपाय, कान, नाक, डोळे. मग ते विशेषण, आपण सामान्य, हा फरक का? त्यांचंही शरीर पंचमहाभूतानच बनलेलं आणि आपलंही शरीर पंचमहाभूतानच बनलेलं. मग ते विशेष आणि आपण सामान्य, हा फरक का? त्यांच्याही शरीरात लालच रंगाचं रक्त आणि आपल्याही शरीरात लालच रंगाचं रक्त. मग ते विशेष आणि आपण सामान्य, हा फरक का? तर चला त्याचं उत्तर देतो आणि त्याचं उत्तर सांगून आजची सेवा समाप्त करतो. बरं वाटलं ना तुम्हाला? समाप्त करतो म्हटलं बरं वाटलं असं? ऐका, पण त्याचं उत्तर द्यायला सुद्धा 1.5 तास जाणार आहे. उत्तर ऐका. पहिली उत्तर 2 सांगतो, ढोबळ मानाने 2 उत्तर सांगतो. पहिलं उत्तर असं आहे का, मानवी जीवनाची विशेषता, मानवी जीवनाची महत्ता ही माणसाच्या आकारावर अवलंबून नसते, तर ती माणसाच्या आचारावर अवलंबून असते. ऐका मायबाप,
आकार सामान्य असू द्या, आकार क्षुद्र असू द्या, आकार हीन असू द्या, आकार निकृष्ट असू द्या, परंतु आचार श्रेष्ठ असलाच पाहिजे. मी उदाहरण देतो. भक्तीच्या क्षेत्रात परमार्थामध्ये तुमच्या आकाराकडे लक्ष देव देत नाही, तुमच्या आचाराकडे लक्ष देतो. मी 3 उदाहरणं देतो, मला माहीत असलेली, बाकीची तुम्ही शोधा. पहिलं उदाहरण देतो. हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आलेले भक्त प्रल्हाद. बरोबर. भक्त प्रल्हादाचा आकार कोणाचा होता? दैत्याचा. ओवी देतो, दैत्याचा आकार ओवी देतो. 9व्या अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, ये रवी दैत्य कुळ साचोकारे. 10व्या अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, दैत्याची या कुळी प्रल्हादो तो मी निहाळी, म्हणून दैत्य भावादी मिळी लिंपेची ना. लक्ष द्या. म्हणजे भक्त प्रल्हादाचा आकार कशाचा होता? या विकुलागे मांस विकणं हे काम, ही कृती घाणेरडी आहे, खरं आहे, पण देव त्यांना ते काम करू लागले. याचा अर्थ एवढंच कीर्तनात लायकायचं आणि कुठेतरी चौकात आपण बी एखादं दुकान टाकायचं, असा अर्थ काढू नका. नाहीतर बार्शीच्याच बुवानं सांगितलं होतं म्हणते ना, माझ्या नावावर खपवते. ऐका राजानो, मुद्द्याकडे लक्ष द्या. मुद्दा इतका असा आहे, देवानं सजन महाराजांची कृती काय नाही बघितलं, त्यांची वृत्ती किती भगवंताच्या चिंतनात रंगली हे पाहिलं. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. लक्ष द्या. भगवान अंतर जाणतो. परमात्म्याला अंतरंग महत्वाचा आहे. मुद्दा बोलण्याचा इतकाच आहे, कृतीपेक्षा वृत्ती. ऐका राजानो, माझी विनंती आहे बघा, जीवनात कोणतंही काम करायची वेळ येऊ द्या, जरूर करा, लाजू नका. जरूर करा, लाजू नका. काम केलंच पाहिजे, काम केलंच पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्या आपल्या वर्णानुसार, आपल्या आपल्या आश्रमानुसार, आपल्या आपल्या धर्मानुसार, आपल्या आपल्या वयानुसार, शेवटचं वाक्य देतो, आपल्या आपल्या परिस्थितीनुसार कोणतंही काम करायची वेळ जीवनात येऊ द्या, जरूर काम करा. वाक्य सांगतो, काम जरूर करा. शरीर कामात राहू द्या, मन रामात राहू द्या. बस बस, हे महत्वाचं आहे. शरीरानं तर काम केलंच पाहिजे ना. वारकरी संप्रदायातले थोर कीर्तनकार रामायणाचार्य गोपालक आदरणीय पाचपोर महाराज, त्यांच्या मुखातलं वाक्य सांगतो. ज्यांचं ऐकलंय त्यांचं नाव घेतलं पाहिजे बरं का. त्यांच्या मुखातलं वाक्य सांगतो. ते असं म्हणतात, मूर्ख 2 आहेत. मूर्ख 2 आहेत. कोण कोण? ऐका. गरीब असून जर काम करत नसेल तर तो मूर्ख आहे. गरीब असून काम करत नसेल तर तो मूर्ख आहे. आणि अजून एक मूर्ख आहे, श्रीमंत असून दान देत नसेल तर तो एक मूर्ख आहे. तुम्ही टाळ्या नेमक्या कोणासाठी वाजवल्यात? लक्ष द्या, लक्ष द्या. गरिबानं काम केलंच पाहिजे आणि श्रीमंतानं दान दिलंच पाहिजे. नसेल आणि गरीब असेल तर तो मूर्ख आहे. श्रीमंत असेल आणि दान देत नसेल तर तो मूर्ख आहे. आपला नंबर कशात लागतोय? जाऊ दे, कीर्तन ऐका. हेतू इतकाच आहे, काम केलं पाहिजे. कामात शरीर राहू दे. हो अरे, ड्युटी करता करता काय बघा ना, वेळ नाही मिळाला, चला केली दिवसभर ड्युटी, लगेच कीर्तनाला. काम महत्वाचं आहे, काम केलंच पाहिजे, कर्तव्य केलंच पाहिजे. कर्मे इशू भजावा, फार महत्वाचं आहे. कर्म फार महत्वाचं आहे. साधू संतांनी नाही कर्म टाकलं, सगळ्यांनी केलंय, सगळ्यांनी केलंय. त्याचा अधिक विस्तार आता मला इथं मांडायचा नाही. भगवान बोलतात, तोही मी उगला कर्मी वर्ते. चला,
हेतू इतकाच आहे, कृतीपेक्षा वृत्ती महत्वाची. एखाद्या वेळेस कृती खराब असली तरी चालेल, पण वृत्ती चांगली असली पाहिजे. बऱ्याच वेळेला काय घडतं सांगू का, कृतीच चांगली असते आणि वृत्ती मात्र हलकट असते. काय काम असते, काय उपयोगाचं आहे ते. जुन्या काळातली गोष्ट आहे, 40-45 वर्षापूर्वीची घटना आहे, गोष्ट आहे. एक तालुक्याचे तहसीलदार तालुक्याहून खेड्यावर आले. खेड्यातलं कामकाज उरकलं आणि निघाले. परत जाताना ज्या रस्त्यानं चालले, रस्ता खराब होता. असा तो पांदणीचा रस्ता, खराब रस्ता होता. वरून वाळल्यासारखं दिसायचं, पण खालून चिखल तसाच होता. आमच्याकडे त्याला डेरा म्हणतात. डेरा वरनं वाळल्यासारखं दिसतं, खालून चिखल तसाच. रस्ता खराब होता. कधीची गोष्ट आहे, 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. रस्ते खराब होते कारण त्यावेळी देशाला गडकरी साहेब मंत्री नव्हते. नाही का शिरलं डोक्यात? अहो 45 वर्षापूर्वी गडकरी होते का? मग किती रस्ते खराब होते महाराज. आज खरंच सांगतो, खरंच बिचाऱ्या गडकरीमुळं महाराज लोकांचं सुद्धा आयुष्य वाढलंय हो. नाही, खरंच बोलतो मी तुम्हाला. काय असतं, रोज 400 किलोमीटर प्रवास केला ना, मगच रस्त्याची किंमत कळते, तोपर्यंत नाही कळत. काय रस्ते दर्जेदार, उत्तम रस्ते, कित्येक तरी ठिकाणी चालूच आहेत, कामं चालूच आहेत, रस्ते चालूच आहेत, दर्जेदार रस्ते. आम्ही नेहमी त्यांना आवडीनं नितीन गडकरी नाही म्हणत, आम्ही त्यांना नितीन रोडकरी म्हणतो. आम्ही त्यांचं नाव काय ठेवले, नितीन रोडकरी. आम्ही त्यांचं अजून एक नाव ठेवले, नितीन पुलकरी. काय उड्डाण पूल आहेत महाराज. तुम्ही बघितले असतील की, रस्ते पुष्कळ बघितले असतील की, काय उड्डाण. रात्रीच्या वेळेला तर असं वाटतं आपण स्वर्गात आहोत का काय. त्या रस्त्यावर अशी त्या पुलावरती लाइटिंग वगैरे केलेली असते. पण पहिलं नाव त्यांचं नितीन रोडकरी, दुसरं नितीन पुलकरी, आणि अजून एक नाव ठेवलंय आम्ही त्यांचं तिसरं, नितीन रोडकरी. थोडं काय करा, थोडं आर्थिंगला पाणी होता म्हणजे लवकर. चला, माझ्या मुद्द्याकडे लक्ष चांगलं द्या. त्या 45 वर्षापूर्वीची गोष्ट. रस्ते खराब, साहेबाची गाडी फसली. ड्रायव्हरने रेस केली, चाका आतच गेली. काय करावं. शेवटी साहेबाने खिशातला मोबाईल काढला, शिपायाला बोलवायला. कधीची गोष्ट सांगतोय मी, 40 वर्षापूर्वी. मोबाईल होता का ऐकता तुम्ही. खिशातला मोबाईल काढला, शिपायाला बोलवायला. पण झालं काय, जागा खड्ड्याची होती, त्यामुळं कुठल्याच कार्डला रेंज नव्हती. संकट जीवनात आली की सगळी एकदाच येतात बघा, लक्षात ठेवा. वैतागले साहेब. पण तेवढ्यात 20 ते 25 वर्ष वयाची तरणी पोरं 10-12 तिथं आली. काय झालं साहेब, गाडी फसली. काळजी करू नका म्हणे, आम्ही मदत करतो. त्या 10-15 पोरांनी 20-25 वर्ष वयोगटातली तरणी पोरं, त्यांनी ती ढकलून गाडी काय केली, बाहेर काढली. साहेब खुश झाले. साहेबांनी खिशामध्ये हात घातला, एक 500 रुपयाची नोट काढली, मुलांच्या हातात दिली. मुलं पण खुश झाली. मुलं निघाली, साहेब निघाले. साहेबांनी पुन्हा त्यांना हाक मारली, ए बाळानो इकडे. मुलं आली. तरुण आहेत तुम्ही म्हणे, हो. काय करता, उद्योग काय करता. मुलाने उत्तर दिलं, हाच उद्योग करतो. म्हटले हाच उद्योग करतो. अशीच कोणाची गाडी फसली केली तर आम्ही ढकलून बाजूला काढतो, बिचारे खुश होतात, 500 रुपये देतात, आमचं आपलं भागतं. कधीची गोष्ट आहे. मग त्यावेळेचे 500 म्हणजे काय, थोडे झाले काय. 95 साली 500 भेटायचे. 595 नाही कळलं, आमच्या लोकांना कळलं. तर पहिलं कीर्तन 95 केले बरं का, 12वीला होतो त्यावेळेस. तर पोरं निघाले, साहेब निघाले. पण पुन्हा साहेबांनी हाक मारली. साहेब थेट तहसीलदार झालेले होते, असे पोस्टिंग न झालेले नव्हते. पुन्हा हाक मारली, इकडे अरे म्हणे. अरे तुमचा हा व्यवसाय उद्योग पावसाळ्यात चालेल, उन्हाळ्यात काय करता. मुलाने उत्तर दिलं, हाच उद्योग करतो. उन्हाळ्यात कसं काय तुम्ही हा उद्योग करता. ते बघा म्हणे, तिकडे बघा. तुम्ही नका बघू, तुम्ही नका.
ते बैलगाडी दिसली तुम्हाला? दिसली. त्यात पाण्याच्या टिपा मांडलेल्या दिसल्या. लांबून जाऊन पाणी आणतो म्हणजे आम्ही त्या टिपा भरून आणि तिथं ओततो. तिथं ओतलेलं पाणी उतारानं बरोबर इथं येतं म्हटले. आम्ही उन्हाळ्यात सुद्धा ही जागा वाळूच देत नाही म्हणे. दृष्टांत संपला. मुद्द्याकडे लक्ष आता द्यायचं. फसलेली गाडी ढकलून ढकलून बाहेर काढणं ही कृती चांगली का वाईट? वाईट आहे. फसलेली गाडी ढकलून ढकलून बाहेर काढणं ही कृती चांगली आहे. पण त्याकरता गाडी फसलीच पाहिजे याची काळजी घेणं ही वृत्ती मात्र वाईट आहे. आणि आपला मुद्दा इथं आहे, एखाद्या वेळेस कृती खराब असली तरी चालेल पण वृत्ती चांगली असलीच पाहिजे. संत आपल्यापेक्षा विशेष का? याची मी 2 उत्तरं दिली. पहिलं उत्तर, त्यांचा आचार श्रेष्ठ म्हणून ते विशेष. दुसरं उत्तर, त्यांची वृत्ती श्रेष्ठ म्हणून ते विशेष. जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, महाराज संत आमच्यापेक्षा का विशेष आहेत? असं त्यांच्या जवळ काय आहे म्हणून ते आमच्यापेक्षा विशेष आहेत? हे विचारल्यानंतर संत आपल्यापेक्षा का विशेष, असं त्यांच्या जवळ काय आहे याचं उत्तर तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. संत संगयाचा वास सर्व काळ, संत संगयाचा वास सर्व काळ, संगयाचा वास सर्व काळ, संत 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 संगयाचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत, सकळ मूर्तिमंत, घालोनी अवघा बाहेरी, घालोनी अवघा बाहेरी, संतरा सकळ मूर्तिमंत, संतरा सकळ मूर्तिमंत, घालोनी अवघा बाहेरी, घालोनी अवघा बाहेरी. हो संत संगयाचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत, संचला सकळ मूर्तिमंत, हाय संत संगयाचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत, संचला सकळ मूर्तिमंत, मूर्तिमंत. संत संगेयाचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संत आपल्यापेक्षा का विशेष, असं त्यांच्या जवळ काय आहे म्हणून ते विशेष, याचं उत्तर पहिल्या चरणात दिलं. काय उत्तर दिलं? संत संगे याचा, याचा म्हणजे देवाचा. देव संताच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष. झालं? लक्ष चांगलं द्यायचं. म्हणजे संत विशेष ठरवताना तुकोबारायांनी घटनेतलं कोणतं कलम वापरलं? हे वापरलं, देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष. तर आता जाग व्हा आणि ऐका लक्ष देऊन. या पहिल्या चरणावर शंका आहे, आक्षेप आहे, संशय आहे. काय? देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून जर संत विशेष, तर मग देव सर्व काळ कुठे राहत नाही.
आता सगळी प्रमाण पाठ आहेत. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल विस्तारला, जनी सर्वा घटे राम कहा पगडारो, जननो हे अवघा जनार्द. सगळी प्रमाण बघा. अनु अनुत रेणू रेणूत कणा कणात सर्व ठिकाणी कोण आहे? कोण आहे? देव आहे. नीट ऐका. देव नाही अशी या अवनी तलावर एकही वस्तू व्यक्ती पदार्थ जागा नाही. प्रत्येक ठिकाणी देव आहे. एकदम सोपं करू. देव नाही म्हणणाराच्या शरीरात सुद्धा कोण असतो? देवच असतो. कशावरून? तो नाही म्हणतो यावरून. नाही का कळालं? अहो देव नाही हे वाक्य म्हणण्यासाठी सुद्धा त्याच्या शरीरात कोण पाहिजे? देव पाहिजे. त्याच्या शरीरातला जर देव निघून गेला तर मग शेजाऱ्याने म्हणावं लागतं राम नाम सत्य आहे, उचला. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय सिद्ध झालं? देव न मानणारा, देव नाही म्हणणारा, नको नको ते बोलणारा, पण त्याच्याही शरीरात कोण आहे? ऐका. देव नाही म्हणणारी माणसं सुद्धा पर्यायानं देवाला मानतातच. नाही म्हणणारी माणसं सुद्धा शेकडो वर्षाची प्रतीक्षा, हजारो रामभक्ताची प्रतीक्षा, करोडो कार सेवकाची प्रतीक्षा फळाला आली. आणि मोठ्या उत्साहात, मोठ्या वैभवात, मोठ्या जल्लोषात, मोठ्या आनंदात तो आनंद संपूर्ण जगाने साजरा केला. 22 जानेवारी 2024 या दिवशी रामलला अयोध्येमध्ये त्यांची प्रतिष्ठा झाली. सगळ्या जगानं तो आनंद लुटला. पण याही आनंदोत्सवाचं निमंत्रण असताना सुद्धा काही लोक गेले नाहीत. एवढ्या उत्सवाचं निमंत्रण नाही गेले. पण लक्षात ठेवा, त्या विषयाला नको नको ते बोलले, नाही नाही ते बोलले, रामाबद्दल नको नको ते बोलले. पण तेच लोक त्या दिवशी जमल त्या मंदिरात जाऊन त्याने आरत्या केल्या. ए तुझ्यात आलं का? ते आलं असतं तर काढून टाक बाबा. हे मी लय घाबरतो या गोष्टीला. ते काय करतात, तुम्हाला लय नाद आहे म्हणतो मी ते आणता इथं. चांगली गोष्ट आहे, चांगलं आहे, लोकांना चांगलं ऐकाय भेटलं पाहिजे. आमच्यासारख्याचं काय आहे ते ऐकून तरी. तर विषय असा आहे, काय चाललं होतं? कीर्तन चाललं होतं. मुद्दा माझा इतकाच आहे, देव नाही म्हणणारी व्यक्ती सुद्धा पर्यायानं देवाला मानतेच. मी एक नाव सांगतो जुन्या, गोपाळ गणेश आगरकर. नास्तिक होते, देव मानत नव्हते, देव नाही म्हणायचे. पण पुढचा ऐका, ते दररोज विष्णू सहस्र नाम वाचायचे. त्यांना विचारलं तुम्ही देव नाही म्हणता? म्हणे हो नाही म्हणतो. मग विष्णू सहस्र नाम तुम्ही रोज कसं काय वाचता? त्यांनी उत्तर फार गोड दिलं. शेजाऱ्याला जाग करा, ऐक म्हणावं. त्यांनी उत्तर असं दिलं, देव नाही म्हणतो गोष्ट खरी आहे, तरी पण मी रोज विष्णू सहस्रनाम वाचतो. त्याचं कारण आहे म्हणे, असलाच तर आपल्या कोण घोटाळा होऊ नये म्हणून. काय सिद्ध झालं याच्यातून? देव आहे. चला, मला आता अधिक त्याचा विस्तार नाही करायचा, 10-20 मिनिटं फक्त राहिलेली आहेत. म्हणून प्रत्येक ठिकाणी देव आहे. चला, म्हणजे सर्व ठिकाणी देव आहे. म्हणजे तुमच्या माझ्या आपल्या सगळ्याच्या जवळ देव आहे. आता उत्तर द्या, तुमच्या माझ्या आपल्या सगळ्याच्या जवळ जो देव आहे, तो देव 2.5 तास आपल्या जवळ असतो का सर्व काळ असतो? सर्व काळ असतो. बघा किती हुशार लोक आहेत राव. दोन्ही उत्तर यांनीच दिली. पहिलं उत्तर यांनी काय दिलं? देव सर्व ठिकाणी आहे. आणि दुसरं उत्तर काय दिलं? सर्व काळ आहे. तर आता थोडा रिवर्स घेर टाका. तुकोबारायांनी संत विशेष ठरवत असताना कलम कोणतं वापरलं होतं? हे वापरलं होतं, देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष. मग तुमच्या माझ्या सहवासात सर्व काळ कोण राहतंय? बोला ना, देव. मग आपण सगळेच विशेष का नाही? तर त्याचं उत्तर शोधायचंय. बस आज एवढं उत्तर सांगतो आणि सेवा समाप्त करतो. एवढंच उत्तर.
1.5 तासात. उत्तर आहे का? उत्तर असं आहे, वस्तूचं अस्तित्व वेगळं आणि वस्तूचं प्राकट्य वेगळं. अस्तित्व आहे पण प्राकट्य नसेल तर उपयोग होत नाही. प्राकट्य असलं पाहिजे. एकदम सोपं सोपं. अणु अणुत रेणू रेणूत कणा कणात सर्व ठिकाणी ब्रह्म चैतन्य याचं काय आहे? अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही. आता ऐका, मायेचं सगळीकडे प्राकट्य आहे पण तिला अस्तित्व नाही. 14व्या अध्यायात ज्ञानोबा बोलतात, ये नाही हेची रूप ठाण्याते उमप हे निद्रिता समीप चेता दुरी. मायेला प्राकट्य आहे, अस्तित्व नाही. ब्रह्माला अस्तित्व आहे, प्राकट्य नाही. अस्तित्व हे असावं आणि त्याचं प्रगटीकरण नसेल तर उपयोग होत नाही. सोपं करतो. तुम्हाला साखर माहिती आहे? साखर बोला ना. माहिती आहे? कशापासून बनते? ऊसापासून. ऊस आहे का इकडे? बरं, ठीक आहे. आता मला उत्तर द्या, म्हणजे ऊसामध्ये साखरेचं अस्तित्व असतं का? बोला ना. काय कमाल आहे. होय म्हणा की, ऊसात साखरेचं अस्तित्व आहे. घरी महाराज आले होते आणि मग मालकाने सांगितलं आतमध्ये म्हणजे कळतं ना तुम्हाला, चौकटीला आतमध्ये सांगितलं, महाराज आलेत, चहा ठेवा. बाईनं हळूच मालकाला घरामध्ये आत बोलावलं आणि अशी फजिती केली म्हणता, चहा ठेवा. उचलली जीवन, लावली टाळ्याला, चहा ठेवा. एका डब्यात साखरेचा पत्ता आणि चहा ठेवा. आता हाही पठ्ठ्या ऊसातल्याच पट्ट्यातला. यानं बी आपल्या पत्नीला ठणकावून सांगितलं, जा आणि तिथले 2 ऊस मोडून आणि टाक पातेल्यात. चहा होतो का? बोला ना राव. का ऊसात साखर नाही का? हाय ना. मग टाका की 2 ऊसच मोडून पातेल्यात. होतोय का चहा? होत नाही. उत्तर असं आहे, ऊसात साखरेचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही, चहा होत नाही. पुढचं उदाहरण देतो. तुम्हाला तूप माहिती आहे? बोला की. माहिती. कशापासून बनतं ते? दुधापासून. म्हणजे दुधात तूप असतं का? असतं. म्हणजे दुधात तुपाचं अस्तित्व आहे का? आहे. घरी महाराज आले होते आणि मग जेवायला बसले. मग मालकाने सांगितलं, जरा महाराजांना भातावरती तूप वाढा. बाईसाहेब घरात गेल्या आणि वाटी भरून दूध आणलं आणि ओतलं भातावर. महाराज घ्या यातलं तूप. चालेल का? कृपा करून हा प्रयोग आमच्यावर करू नका. मला उत्तर इतकंच द्यायचंय, दुधात तुपाचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही, काम होत नाही. तिसरी गोष्ट, लाकडात अग्नी असतो का? बोला की. लाकडात म्हणतोय, लाकडात खंबीर सांगायचं आहे. असतो. ठीक आहे. म्हणून 4-2 लाकडं चुलीत ठेवली आणि थांबा महाराज पाणी गरम होतंय. होईल का? नाही होणार. उत्तर आहे, लाकडात अग्नीचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही, पाणी गरम होत नाही. मला वाटतं या 3 उदाहरणातून तुमच्या आता थोडं ध्यानात आलंय, अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. झालं का? अजून बरं, अजून सांगतो. अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं, हे 3 दृष्टांत. चौथा सांगतो आता. चौथा आहे का? चिखल असतो. चिखलामध्ये कमळ असतं. कमळ उगवतो चिखलामध्ये आणि त्याच्या बुडाशीच बेडूक असतो. बेडूक. कमळाच्या जवळच कोण आहे? बेडूक. बेडकाच्या जवळच काय आहे? कमळ. त्या कमलातला जो परागकण आहे ना, परागकण, मकरंद आपण म्हणतो. तर एक बेडूक एका दिवसात साधारणपणे 1.5 छटाक परागकण सेवन करतो त्या कमळातला. का 2.5 छटाक? अंदाजे, चुकलं तर चुकू द्या. अंदाजे बोला. किती? 2.5 छटाक. हेने म्हणले 2.5 छटाक.
2.5%. ए दादा खरं सांग रे, 2.5% 1.5%. चुकू दे, चुकलं तर तुझं. लक्ष द्या, बेडकाच्या जवळ परागकणाचं कमलकंदाचं अस्तित्व आहे का नाही? आहे. पण तरी सुद्धा तो परागकण सेवन करत नाही का? त्याचं उत्तर आहे अस्तित्व आहे पण त्याचं प्राकट्य नाही. मग सांगा बर, मग बेडूक काय सेवन करतो? काय खातो? चिखल. कोण? बेडूक. कोणता? हा, चिखलातला. बरोबर. हे मी कोणाचं सांगतोय? बेडकाचं सांगतोय. आणि हे बेडकाचं सांगण्यासाठी एवढी धावपळ करून इथं आलोय. अरे 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 अरे, लोकांना कीर्तन ऐकताना हे आपल्यासाठी चाललंय असं वाटतच नाही राव. श्रीमद भागवत कथेमध्ये महाराज म्हणालेले असतात, भगवत पूज्यपा शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला म्हणाले, लोक म्हणतात परीक्षितीला म्हणाले, म्हणू द्या परीक्षितीला, आपल्याला काय करायचं? लक्ष द्या, बेडकाने चिखल खावा एरा ठावा सागर. बेडकाच्या जवळ कमलकंदाचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही. चिखल खातो. पुढचा दृष्टांत देतो. चला, तुम्हाला गोचीड माहिती आहे का? बोला बोला लवकर. माहिती आहे? गाईच्या शिंगाला असतो का शेपटीला असतो? कुठं असतो? काशेला. हा, काशेला. आणि दूध कुठं असतं? बरोबर. त्या गोचिडाच्या जवळ दुधाचं अस्तित्व आहे का? आहे. तर एक गोचिड एका दिवसात साधारणपणे 3 मिली दूध पितो का 7 मिली दूध पितो अंदाजे. आणि व्यालेली गाय आहे बरं का, व्यालेली गाय आहे, चांगली दुधाची गाय आहे, दुधाळ गाय आहे. किती 3 मिली का 7 मिली? बोला. पेतच नाही. का? त्याचं उत्तर आहे गोचिडाच्या जवळ दुधाचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही, म्हणून दूध पित नाही. मग काय पितो? एकच गोचिड असं दुसऱ्याचं रक्त पितो का सगळीच गोचड असं दुसऱ्याचं रक्त पितात? सगळीच का? सगळीच ना? हा, ते बाबा म्हणते सगळीच म्हणते. बरं ठीक, मी काय करू आता, तेच म्हणते सगळीच. असू द्या. चला, माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, करताच आलं तर समाजाचं पोषण करा पण कुणाचं शोषण करू नका. कळकळीची विनंती आहे माझी, हात जोडून विनंती. मला वाटतं मी 5 दृष्टांत सांगितलेत. 6वा सांगतो. गरीब आहे, भिकारी आहे, दरिद्री आहे, उपवाशी आहे, हातात ताट घेतले, भीक मागतोय, द्यावं गरीबाला काहीतरी म्हणून. पण तो ज्या जागेवर बसून भीक मागतोय ना, त्याच्या खाली जमिनीत 3 फूट खोल अंतरात सोन्याच्या मोहराचा हंडा आहे. फक्त तो भिकारी नेमका कुठं बसून भीक मागतोय ती जागा मला विचारू नका, नाहीतर लोक कीर्तन झाल्यावर खोदायला जायचे. लक्ष द्या, त्या दरिद्री माणसाच्या जवळ धनाचं अस्तित्व नाही का? आहे. तरी पण तो भीक मागतोय का? उत्तर आहे अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही. मला वाटतं या 6 दृष्टांतातून तुमच्या आता पक्कच ध्यानात आलंय काय? अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. माऊलीच्या ओव्या देतो. कमलकंदानी दरदुरी नांदणूक एकेची घरी, परी परागो शेविजे भ्रमरी, एरा चिखलुची उरे, पाहे पा दूध पवित्रानी गोड, पाशी त्वचेची या पदराड, ते अव्हेरुणी गोचीड, अशुद्ध काय निघती, सांगे निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी, परे तेत बैसोनी उपवासू करे, का दरिद्री जिये तैसा हृदयामध्ये मिरामू, असता सर्व सुखाचा आरामू, के भ्रांताशी कामू विषयावरी. लक्ष नीट द्या. या 6 दृष्टांतानं सिद्ध हे केलंय अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. मग ऐका, मग लक्ष द्या. ऊसावर प्रक्रिया केली की साखरेचं प्राकट्य, मंथन केलं की तुपाचं प्राकट्य,
लाकडाला आग लावली, आग लावायची, काय काकाडी हे आग लावायचं, काड्या लावायचं कस काय ध्यानात आहे यांच्या? पूर्वीच्या काळी लोक काड्या लावत नव्हते. 700 वर्षापूर्वी तर काडीच नव्हती राव. वाचना ज्ञानेश्वरी पहिल्याचा अध्याय ज्ञानोबरायची भाषा आहे. काष्टे काष्ट मथिजे मग ते वन्नी उपजे. चला, घर्षण केलं की अग्नीचं प्राकट्य, प्रक्रिया केली की साखरेचं प्राकट्य, मंथन केलं की तुपाचं प्राकट्य, आणि पुढे ऐका, चिंतन केलं की देवाचं प्राकट्य. आणि म्हणून आपल्यापेक्षा संत का विशेष? त्याचं उत्तर आहे, देव तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्याच जवळ आहे, पण तो अस्तित्व रूपानं आहे. संतांनी, महात्म्यांनी, साधूंनी त्या देवाला नामचिंतन करून काय केलंय? प्रगट केलंय. दादानो, नामचिंतनाशिवाय देव प्रगट होत नाही. हाके सरशी घालून या मोहे धाव, नाव घेता पंढरी राणा. कितीतरी प्रमाण आहेत. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, सोनियाचा दिवस अमृते पाहला. टाळी वाजवा. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. सोनियाचा दिवस टाळी वाजवा. अमृते पाहला. नाम आठविता रूपी प्रगट पधाला. नाम आठविता रूपे प्रगट तुझे ध्यान नागावा गोपाळा रे तुझे दान नाम आठविता स्मरण करून देवाला काय केलं? प्रगट केलं. आणि म्हणून ते आपल्यापेक्षा विशेष आहेत. लक्षात ठेवा, नामचिंतनानेच देव काय होतो? प्रगट होतो. म्हणून माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना, नामस्मरण करायला नाही म्हणू नका, नाही म्हणू नका. आम्ही जर एखाद्याला म्हटलं ना नामचिंतन करा, नामस्मरण करा, लोक आम्हाला म्हणतात महाराज वेळच नाही हो. काय उत्तर देतात? वेळच नाही हो. मी म्हटलं आता सध्या तुम्ही जिवंत आहेत ही वेळच आहे हो. अरे अजून काय वेळ पाहिजे दादा? कोरोनाच्या झपक्यातून वाचलो राव. काय वेळ पाहिजे सांगा? एक खरं सांगा, पैशेवाली माणसं मेली का नाहीत? ना पैशेवाली माणसं मेली का नाही? मेली. जास्त ओळखी असलेली मेली. मोठ्या दवाखान्यात नेलेली 100% मेली. सरकारी मधले बरेच वाचले. नीट ऐका, नीट लक्ष द्या. पण त्याही भयानक कालखंडात आपण वाचलो. खरं बोला, खरं सांगा, डॉक्टरने वाचवलं का देवाने वाचवलं? म्हणजे आता सध्या आपण जे जिवंत आहोत ते डॉक्टरमुळं का देवामुळं? आणि मग आता इमानदारीनं बोला, खरं बोला, खरंच सांगा, आपण जिवंत आहोत ते कोणामुळं? नक्की? मग आता खरं सांगा, आपल्याला जिवंत ठेवावं अशी आपली लायकी आहे का? आपल्या हसण्यानंच हे सिद्ध झालंय, तशी काय आपली लायकी नाही. पण आता वाचलो तर वाचलो घ्या. मायबाप, माझी प्रेमाची विनंती आहे तुम्हाला, ही जिंदगी पुन्हा नाही, हे आयुष्य पुन्हा नाही. उद्याचा दिवस आपण पाहू का नाही हे सांगता येत नाही. म्हणून उद्या परमार्थ करू, पुढच्या वर्षी परमार्थ करू, पुढच्या महिन्यात माळ घालू असं म्हणू नका. संधी सोडू नका. ही जिंदगी पुन्हा नाही, लक्षात ठेवा. नामस्मरण करायला नाही म्हणू नका. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, प्रेमाची विनंती आहे. अरे वेळ काय लागतं नामस्मरण करायला? काय अडचण काय? हे बघा, एकदम सोपं करतो, एकदम सोपं. स्वयंपाक करताना काम, स्वयंपाक करताना काम हाताला असतं का तोंडाला असतं? तुम्ही सांगताय. असू द्या काय सध्या प्रगतीचा काळ आहे.
असू दे. तर स्वयंपाक करताना काम कोणाला असतं? तोंडाला काय काम आहे सांगा बरं. माझी विनंती आहे, मग स्वयंपाक करता करता माझी विनंती आहे माता भगिनींना, एकीनं हरिपाठ पुढं म्हणावा, एकीनं हरिपाठ मागं म्हणावा. हरिपाठ म्हणत म्हणत स्वयंपाक करा. त्या अन्नावर चांगले संस्कार होतील, त्याचा परिणाम खाणाऱ्यावर चांगले संस्कार होतील. हे लक्षात ठेवा. आपली भारताची संस्कृती आहे, आपल्याकडे पुरावे आहेत, इतिहास आहे. गोरक्षनाथाच्या मुखातल्या संजीवनी मंत्राचा परिणाम चिखलाच्या मातीच्या पुतळ्यावर झाला, गहिनीनाथाचा जन्म झाला. संत श्रेष्ठ जनाबाई महाराजांच्या मुखातल्या विठ्ठल मंत्राचा परिणाम गौरीवर झाला, शेणावर झाला, आणि गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. मला आपल्याशी बोलायचंय, म्हणजे चिखलावर परिणाम होतो, बरोबर, शेणावर परिणाम होतो. मग मग जर चिखलावर परिणाम होतो, शेणावर परिणाम होतो, तर गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी याच्यावर परिणाम होणार नाही का? म्हणून माझी विनंती आहे, सोपा परमार्थ सांगायला लागलोय. स्वयंपाक करता करता एकीनं हरिपाठ पुढं म्हणायचं, एकीनं मागं म्हणायचं, परिणाम चांगले होतील. एका ठिकाणी मी भाऊ महाराज असं सांगितलं, कीर्तन झाल्यावर एक माता भगिनी मला भेटली. म्हटले, बाबा मी काय करू? म्हणलं का? ती म्हटली, मी एकटीच आहे, मला जाऊच नाही. मी म्हटलं काय अडचण नाही, सासूने पुढे म्हणावा, सुनेने मागं म्हणावा, हरिपाठ हरिपाठ. काही काही घरात दिवसातून 2दा घेतात सासू सुना हरिपाठ, न चुकता घेतात. समजलं ना तुम्हाला? सासू सुनेचा हरिपाठ कळलं ना? बर बर बर, वेळ नाही असं म्हणू नका, जाऊ द्या. तुम्हाला काय अडचण आहे? नामस्मरण करायला काय अडचण आहे सांगा? विठ्ठल विठ्ठल म्हणायला काय अडचण आहे? लोक म्हणतात, बाबा शेतकरी माणसं आम्ही. मग शेतकरी असलं म्हणजे काय झालं? नांगर हाकावा लागतो. ठीक आहे म्हटलं, पण नांगर हाकताना काम हातापायाला आहे का तोंडाला आहे? आता बोला, आता बोला, आता तुम्ही बोला, काय अडचण? हातापायाला काम, तोंडाला काय काम आहे बरं? नांगराच्या माग ते काय हातात इकडे काय म्हणतात त्याला? रुमणे. आमच्याकडचा शब्द वेगळा आहे, त्याला फाकड्या म्हणतात आमच्याकडे, असं वेगळं आहे, काय रुमणे म्हणतात. नांगराच्या माग चालता चालता विठ्ठल 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 म्हणायला काय अडचण आहे? रामकृष्णारी म्हणायला काय, किती नामस्मरण होईल? पण लोक लय हुशार. तेवढ्यातनं एक जणांना मला म्हटलंच नाही, पण म्हणला महाराज तोंडाला बी काम आहेच की. म्हटलं काय तोंडाला काम आहे? म्हणला बैलाला हाकरावं लागत नाही. बरोबर आहे तेच, ठीक आहे म्हटलं. अरे पण बैलाला कधी हाकरावं लागतं? जर त्याने तास सोडलं तर, जर त्याने तास सोडलं तर. आणि बैल कधी तास सोडतो का? हा, सोडलं तर बैलच तास सोडतो. जाऊ दे, आपलं लक्ष देत जा कीर्तनाकडे. वेळ नाही असं म्हणायचं नाही, जाऊ द्या, एकदम ताजं बोलतो आत्ताच. आता हे कीर्तन संपल्यानंतर घरी जाताना काम हातापायाला आहे का तोंडाला आहे? आता बोला बरं. हातापायाला, म्हणजे हाताला बी काम का? गाडी चालवायची म्हटलं हातालाही काम आहे, बरोबर, तोंडाला काम आहे का? मग तुम्ही इथनं घरी जाताना विठ्ठल 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 जर म्हणत गेलात, कोणाचं 5 वेळा होईल, कोणाचं 50 वेळा होईल, कोणाचं 500 वेळा होईल, कोणाचं 5000 वेळा होईल. जितकं घर लांब तितकं नामस्मरण जास्त होईल का नाही? पण माणसं इथनं घरी जाताना नामस्मरण करत घरी जात नाही, तो कीर्तनकाराचं माप काढीत घरी जातात. काय अवघड गणित आहे. बरं, आता तुम्ही आमचं कितीही माप काढलं नाना, तरी माप काही कमी होणार आहे का? अर्जुनराव आहेत का? एकनाथराव, चंद्रकांतजी आहेत ना? आहेत ना? काही अडचण तर नाही की? मी आपल्याशी का बोलायला लागलोय? पुन्हा आयुष्य नाही हो, म्हणून नामचिंतन करा. संत आपल्यापेक्षा श्रेष्ठ का? उत्तर आहे, त्यांनी नामस्मरण करून देवाला प्रगट केलं. म्हणून संत कसे आहेत? विशेष आहेत. संचला सकळ मूर्तिमंत संचला, सकळ संचला याचा अर्थ निर्गुण निराकार परमात्म्याची अनुभूती आली.
आणि मूर्तिमंत संचला याचा अर्थ सगुण साकार परमात्म्याचीही त्यांना काय आली, अनुभूती आली. संचला सकळ, हे संचला सकळ थोडं अवघड आहे म्हणून त्याला जास्त वेळ देत नाही, लोक झोपी जातात. तुकोबाराय सांगतात आम्ही परमात्म्याला प्रगट केलं आणि म्हणून संत विशेष. लोक म्हणाले महाराज कीर्तन इथपर्यंत कळालं, फक्त आता मला एक सांगा की प्रगट केलेला देव, नामस्मरणाने प्रगट केलेला देव त्यांच्याच जवळ कायम का राहतो, याचं उत्तर महाराज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. अवघा बाहेरी घालून अवघा बाहेरी घालून अवघा बाहेरी घालून अवघा बाहेरी होतासी जाणतरी वास दिला बाहेरी घालून बाहेरी घालून बाहेरी घालून बाहेरी घालून काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये तुकोबाराय सांगतात संतांनी देवाला नामस्मरण करून काय केलं, प्रगट केलं. म्हणजे देव तुमच्या माझ्या जवळ आहे आणि संतांच्या जवळही आहे. फरक काय, तुमच्या माझ्या जवळचा देव म्हणजे ऊसातल्या साखरेसारखा, तुमच्या माझ्या जवळचा देव म्हणजे दुधातल्या, म्हणजे दुधातलं तूप काय कामाचं, प्रगट झालं पाहिजे. आणि मग त्यांनी मात्र देवाला काय केलंय, प्रगट. म्हणून ते विशेष. परंतु प्रगट केलेला देव त्यांच्या जवळ का राहतो, त्याच्यासाठी काय केलं, याचं उत्तर दुसऱ्या चरणात दिलं. घालोनिया काळ अवघा बाहेरी, अवघा काळ बाहेरी घालोनी अंतरी त्याशीच वास दिला. त्यांनी काळाला बाहेर काढलं. इथे काळ शब्दाचा अर्थ अनुकूल काळ, प्रतिकूल काळ, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, चांगला काळ, वाईट काळ असला नाही. इथे काळ शब्दाचा अर्थ आहे विकार, दोष, दुर्गुण. महात्म्याने विकाराला बाहेर काढलं आणि अंतरंगामध्ये जागा भगवंताला दिली. ऐका मायबाप, विकार बाहेर काढल्याशिवाय, विकार बाहेर गेल्याशिवाय परमात्मा आतमध्ये येत नाही, वास्तव्य करत नाही. शुद्ध पवित्र निर्मळ अंतःकरण झाल्याशिवाय भगवान तिथं येऊन वास्तव्य करतो देव. पण निर्मळ हे काय, अधिष्ठान तयाचे येतो बैसलिया ठाया, येतो तो सुखे येतो घरा, पण त्याच्यासाठी ठाईच बैसोने हे पहिलं पाहिजे, मग येतो तो परमात्मा. पण कधी येऊ शकतो, तो कोबरायची भाषा आहे. तुका म्हणे चित्त करा रे, काय पुढं येवोनी गोपाळ, तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ, तरीच सकळ केले होय. तुका म्हणे पाखमण नारायण भोगासे, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, पण कधी काम क्रोधे केले घर रीते. तुका म्हणे मोडा अहंकाराची मान, तुका म्हणे जरी गिळी अहंकार तरी वसे घर नारायण. काम क्रोध वैरी घातले बाहेरी, बैसला अंतरी पांडुरंग. लक्ष द्या दादानो, देव आपल्या हृदयामध्ये येतो, पण कधी हे पवित्र असेल तर, शुद्ध असेल तर, निर्मळ असेल तर. एक म्यान में दो खड्ग नहीं रह सकते, एका म्यान्यात दोन तलवारी नाही राहू शकत. एक तरी अंतकरणात विकार तरी राहतील, नाही तर देव तरी राहील. प्रगट रूपानं देव राहावा असं वाटतंय ना, तर हे जागा स्वच्छ करा, निर्मळ करा, पवित्र करा. काय
काही काही लोक घर झाडतात पण मधलं मधलं झाडतात, कोपऱ्यात कचरा तसाच ठेवतात. नाही तुमच्या लक्षात आलं? ज्याच्या त्याला चांगलं माहिती आहे अजून आपल्या कोणत्या कोपऱ्यात किती कचरा येतो. ऐका ऐका, एकदम सोपं करतो, एकदम सोपं. देव इथं येऊन राहावं असं वाटत असेल तर ही जागा स्वच्छच पाहिजे. एकदम सोपं. आपल्या घरी जर पाहुणे येणार असतील तर आपण आपलं सगळं घर काय करतो? बोला लवकर. स्वच्छ करतो. कोण येणार असतील तर? पाहुणे म्हणजे पाहुणे नव्हे, मुलाला पाहण्याकरता पाहुणे. हो, अरे काय तयारी करतात माणसं. मुलाला पाहण्याकरता पाहुणे येणार म्हटल्यावर एक जणाच्या घरची सतरंजी आणतात, दुसऱ्याच्या घरची गादी आणतात, तिसऱ्याच्या घरच्या खुर्च्या आणतात, सगळं उसणं गोळा करतात. पाहुणा येतो, खुश होतो, पोरगी देतो आणि 6 महिन्यानंतर त्याच्या लक्षात येतं रॉंग नंबर. आता काय उपयोग आहे हो? नीट लक्ष देऊन कीर्तन ऐका. व्यवहारातला सर्वसामान्य पाहुणा खुश व्हावा असं जर वाटत असेल तर तुम्ही सगळं घर स्वच्छ करता, बरोबर? तर मग अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक परमात्मा यावा आणि आपल्या हृदय मंदिरात प्रसन्न होऊन राहावा असं वाटत असेल तर ही जागा सुद्धा स्वच्छच पाहिजे, पवित्र पाहिजे, निर्मळ पाहिजे. लक्षात ठेवा. ऐका ऐका, काय आहे, दोन्ही नाही एकत्र राहत, शक्यच नाही. जागा स्वच्छ पाहिजे, निर्मळ पाहिजे. एक जुन्या काळातला दृष्टांत आहे, आता कळल का नाही कोणास ठाऊक, माता भगिनींच्या विषयातला दृष्टांत आहे. सांगू का? जुन्या काळातला आहे, कळल आता सांगतो. ते जुन्या काळामध्ये पाणी आणण्यासाठी घागर असायची बघा. घागर कळते का तुम्हाला? घागर घेऊन नाही, घागर कळते, घागर. आता ते राहिलं नाही. आता ते हर घर जल आलंय का नाही? ते हर घर जल, नळानं पाणी घरोघरी आता आलं. ते सौर प्रकल्प आहे ना, हर घर जल, ते सगळं आता आलं. लाडक्या बहिणी, ते सगळं. ऐका, तर ते पूर्वीचा काळ. मग ते घागर घ्यायची, एखाद्या विहिरीवर म्हणा, एखाद्या ओढ्यावर म्हणा, एखाद्या नदीवर म्हणा जायचं आणि पाणी आणायचं. आता ऐका बरं का. मग ते घागर घेतली, पाण्यामध्ये बुडवली, पण बुडवत असताना त्या घागरीचं जे तोंड आहे का, तोंड ते असं वरती ठेवलं, असं वर, आणि एकदम घागर पाण्यात बुडवली. 3 फूट खोल खाली पाण्यात घागर नेऊन ठेवली. चला बोला, घागरीत पाणी शिरेल का? नाही शिरणार. घागर बाजूला काढली, घागरीचं तोंड असं खाली केलं, असं खाली केलं आणि एकदम घागर पाण्यात बुडवली. 5 फूट खोल खाली पाण्यात घागर नेऊन ठेवली. आता बोला, घागरीत पाणी शिरेल का? बोला की लवकर, बोला ना. नाही शिरणार. घागर कशात आहे? पाण्यात. घागरीत पाणी आहे का? तुम्ही जागेत. घागर पाण्यात असणं चांगलं का घागरीत पाणी असणं चांगलं? घागरीत पाणी असणं चांगलं. बऱ्याच घागरी नेहमी करता पाण्यातच असतात. नाही का समजलं तुम्हाला? लोक म्हणतात बाबा आम्ही नेहमी सप्त्यातच असतो. समजलं ना? हा, पण अजून काही या घागरीत थेंब सुद्धा शिरलेला नाही. कीर्तन झाल्या म्हणतात रामभाऊ काढा, आणि मग पिचकारे हनीत कीर्तनाची चर्चा. म्हणजे आमची चर्चा थुकत चालायची. लक्ष द्या. घागर कशात आहे? घागरीत पाणी आहे का? किती वर्ष झालं घागर पाण्यात आहे? 52 वर्ष झाली. घागर किती वर्ष झालं पाण्यात आहे? चुकलं का माझं? काय किती वर्ष झाली? शिरले का घागरीत? काय नाही ना शिरलेलं? चुकलंय का काय माझं? घागरीत पाणी का शिरलं नाही? चला बोला. त्याचं कारण आहे, तिच्यात काय आहे? हवा आहे. एक तर घागरीत पाणी तरी राहील, नाहीतर दोन्ही नाही राहणार हो. मग काय करावं लागतो? घागर बाहेर काढावी लागते, कानवड ती आडवी करावी लागते, हळूच पाण्यात बुडवावी लागते. जशी जशी घागरीतली हवा बाहेर निघते तसं तसं बाहेरचं पाणी आतमध्ये जातं. मायबाप, माझी विनंती आहे तुम्हाला, पाणी आत शिरावं असं वाटत असेल तर अगोदर हवा बाहेर काढा. लोक म्हणतात महाराज तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका, सध्या ते हवेत आहेत. हवा कळली का नाही तुम्हाला?
हवा हवा. 35 एकर पट्ट्याचा ऊस आहे, हवा. 40 एकर अद्रक, 40 एकर अद्रक आहे, हवा. 3 मजली घर आहे, हवा. 5 गुंठ्याचा प्लॉट आहे कडेगावला, हवा. कराडला 5 गुंठ्याचा प्लॉट आहे, हवा. आपल्यासारखी गाडी कोणाकडेच नाही, हवा. आपल्यासारखं कीर्तन कोणालाच येत नाही. आता जरा जास्त गुदगुल्या झाल्या का तुम्हाला? पण प्रत्येकाकड हवा आहे एवढी गोष्ट. आता कोणाकडे कोणती कोणती आहे ती काय उठून उभा राहून सांगू नका, वेळ माझी संपलेली आहे. मुद्दा समजून घ्या. हवा बाहेर काढली की पाणी आत येते. तसं अहंकाराची, मीपणाची, गर्वाची, अभिमानाची हवा बाहेर गेल्याशिवाय पंढरीनाथ परमात्मा रूपी पाणी या हृदय मंदिर रूपी घागरीत येऊ शकत नाही. लक्षात ठेवा. तुकोबाराय सांगतात, आम्ही काय केलं? घालून या काळ म्हणजे अवघा बाहेरी, म्हणजे हवा बाहेर काढली, त्याशेच अंतरी वास दिला. अंतरंगामध्ये आम्ही देवाला जागा दिली. आता आतमध्ये कसलाच विकार राहिलेला नाही. दादा, आपलं जीवन 3 शब्दाच्या पलीकडे कधीच जात नाही. किती शब्द सांगितले मी? आपल्या आयुष्याची सगळी आरती 3 शब्दात होते. पहिला शब्द आहे मी. मी मी त्याच्यातून वेळ मिळालाच याला तर दुसरा शब्द असतो माझं. माझं. आणि दोन्हीतनं वाचलाच तर तिसरा शब्द असतो मला. मला. मी माझं मला. झालं बरोबर आहे ना? मी माझं मला. पण ऐका, महात्म्याच्या जीवनातले हे 3 संपलेलं असतं. मीही राहिलेलं नाही, माझंही राहिलेलं नाही. मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पारता तो संन्यासी जाण निरंतर. मी हे आईशी आठवू जया नाही. मग कर्तृत्व कैचे काही उरे सांगे, ज्ञानोबा बोलतात. चला, मी संपलं, माझं संपलं, आणि मला म्हणजे आपलेपणा तो सुद्धा त्यांच्या जीवनातला संपलेला असतो. थोडं जागं व्हा. आपलेपणा त्यांनी फेकून दिलेला असतो. ऐका, आपलेपणाचे 2 प्रकार आहेत. एक संसारातला आपलेपणा आणि दुसरा परमार्थातला आपलेपणा. संसारातला आपलेपणा दुःख देतो आणि परमार्थातला आपलेपणा सुख देतो. संसारातला आपलेपणा दुःख देतो. बघा ना, आपल्याला गेल्यानंतर आंघोळ कोण घालतात? आपलीच माणसं. ताटीवरती बांधतात कोण? आपलीच माणसं. खांदे कोण देतात? आपलीच माणसं. सरणावर नेऊन टेकवतात कोण? आपलीच माणसं. तुम्हाला पेटवतात कोण? आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांना आपलीच म्हणता. हे विशेष आहे हो. काय कमाल आहे हो. आपण त्यांना आपलं म्हणतो. आपलीच माणसं, आपलीच माती करून टाकतात. हे बघा, बोलले चला लक्ष द्या. काय ते भाजीपाला वाहणारा टेम्पो असतो का, काय म्हणतात त्याला? ते कसला असतो? तरकारीचा. ते त्याच्या पाठीमागं ते असं कातडं बांधलेलं होतं बघा, रबरचं ते, आणि त्याच्यावर त्याने लिहिलेलं होतं मागं, आपलेच गद्दार. चला लक्ष द्या. मुद्दा माझा इतकाच आहे, संसारातला आपलेपणा दुःख देतो. संसारात तुम्ही ज्याला आपलं म्हणाल ते तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहत नाहीत. आपलेपणा दुःख देतो. परभणीकडची गोष्ट आहे. परभणी करीत आहेत, टाळ घेऊन उभा आहेत धारासूर गाव आहे यांचं. त्यांच्या गावी खूप वेळा गेलोय. खूप आपल्या दादांचे वे यांच्या गावचे अध्यक्ष आपले संदीपान महाराज रामकृष्णाचे सासरवाडीचे हे. तर गोदावरीचा काठ आणि 170 एकर जमीन. किती? 170 एकर जमीन. एकरी 110 टनाचा अवरेज. किती? 110 टन जमीन. ऊस किती? 110 एकर. एकरी 170 एकर, अवरेज 110 टनाचं. आणि पहिलं बिल 3300 रुपये. आता तुम्ही काय करायचं? घरी गेल्यावर हिशोब सावकाश करायचा.
मोठा माणूस, मोठा माणूस. अहो बघता बघता शेतात शेतात 3-3.5 कोटीचा बंगला बांधला. कीर्तनात कधीच गरिबी ठेवायची नाही. 3-3.5 कोटीचा बंगला बांधला. एवढा मोठा बंगला बांधल्यावर ते जुनं गावातलं घर, 10-10 पत्र्याच्या 2 खोल्या, कोण राहतंय तिथं? मोठा बंगला. आणि एके दिवशी अशी साधारणतः 10:15 वाजले होते. 10:15 वाजले होते सकाळच्या. आणि त्या बंगल्याचा मालक 67-68 वर्ष वयाचा तो म्हातारा पोर्च मध्ये असा खुर्ची टाकून बसलेला. आणि तेवढ्यात काय झालं, गावात लागली आग. गावात काय झालं, आग लागली. लागू नये बरं का, कीर्तनापुरती लागली. गावात आग लागली. मग गावातनं नोकर धावतच आला, पळतच आला. दादा गावात आग लागली, गावात आग लागली, पळतच सांगायला आला. आता असं म्हटल्यावर या म्हाताऱ्यानं काय म्हणायला पाहिजे होतो? तुमच्या अंदाजानं काय म्हणायला पाहिजे म्हाताऱ्यानं? अरे 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 कोणाचं पेटलं रे, कसं काय पेटलं रे, अरे कोण विझवतं का नाही रे, असं म्हणायला पाहिजे का नाही? म्हणायला पाहिजे का नाही? मनात प्रेम नसलं तरी, मनात नसलं तरी पण नाही म्हणलो म्हातारं. लागू दे की मग म्हणे तुला काय झालं ओरड. ते गप बसलं बिचारं, गप बसलं. 5 मिनिटात या म्हाताऱ्याचं थोरलं पोरग 46 वर्ष वयाचं थोरलं पोरग रडतच आलं. दादा गावात आग लागली, गावात आग लागली. म्हातारं त्याला बी तसंच रागवलं. लागू दे की मग तुला काय झालं बोंबलं. आता काय करू, अवघडच झालं. ते म्हणलं दादा गावात आग लागली, अरे लागू दे की तुला काय झालं रडायला. थोरलं पोरग म्हणलं दादा आपलं घर पेटलंय. आपलं घर पेटलं म्हटलं की म्हातारा थेट रडायला लागला. थेट कळतं का नाही तुम्हाला? डायरेक्ट रडायला लागला का ते बी कळत नाही? एकदम रडायला लागला का नाही समजत तुम्हाला? हे बी नाही समजलं का? पाण्याचा नळ असतो ना, पाण्याचा नळ, तो आजचा फिरवला लग्गे पाणी खाली, तसा थेटच रडायला लागला. का अजून बी कळलं नाही? आवो रडण्याचे काही स्टेप असतात. अगोदर हुंदकं द्यायचं, नंतर मुसमुस करायचं आणि मग रडायचं, असे एक त्याचा एक क्रमसमुच्चय असतो ना. म्हाताऱ्यानं डायरेक्ट समसमुच्चयच केला. ऐका, थेट रडायला लागला. आपलं घर पेटलं, म्हातारा रडायला लागला. 5 मिनिटांनी मधवं पोरग 43 वर्ष वयाचं आलं. बघतोय तर बाप रडतोय. दादा काय झालं दादा, का रडताय? अरे गावात आग लागली. मधव पोरग म्हणलं लागू दे की तुम्हाला काय झालं रडायला. अरे आपलं घर पेटलंय. मधव पोरग म्हणलं पेटू दे की दादा तुम्हाला काय झालं रडायला. अरे आपलं घर पेटलंय. मधव पोरग म्हणलं दादा पेटू द्या. 2 महिन्यापूर्वी ते घर आपण शेजाऱ्याला विकलंय. म्हातारा डायरेक्ट बंद झाला, एकदम बंद झाला हो, एकदम नॉर्मल मोडला आला हो, एकदम. नाही हे बघा, रडायचं बंद होताना कसं होत असतंय, असं कमी 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 होत असतंय ना. एकदम फ्रेश. ते पाण्याचा नळ असा फिरवला कसा बंद होतो तसा एकदम म्हातारा बंद झाला रडायचा. काय कमाल आहे. 5 मिनिटात तिसरं पोरग रडतच आलं. खरं म्हणजे इतक्या लवकर पोरं नसतेली आलेली, पण कीर्तनात आता वेळ नाही ना, आता काय करू, पटकन आणतो त्यांना, चला. हो तिसरं पोरग, बरोबर आहे ना, बरोबर आहे. एवढ्या लवकर येत नसते. तिसरं पोरग रडत, जाऊ दे तुला मलाच कळलं, जाऊ दे. तिसरं पोरग रडतच आलं. दादा गावात आग लागले. बाप म्हणला लागू दे की तुला काय झालं रडायला. दादा आपलं घर पेटलंय. अरे पेटू दे की तुला काय झालं रडायला. दादा आपलं घर पेटलंय. अरे पेटू दे. 2 महिन्यापूर्वी ते घर शेजाऱ्याला विकलंय. तुला काय झालं रडायला. बाप म्हणतोय. तिसरं पोरग म्हणतंय दादा आपलं घर, अरे पेटू दे. 2 महिन्यापूर्वी शेजाऱ्याला विकलंय. तिसरं पोरग म्हणलं दादा सौदा परत फिरलाय. म्हातारा लगे रडायला. माझा मुद्दा संपला. म्हाताऱ्याला कोणी रडवलं? पोराने. नाही पोरच रडवते, ते दुसरं कोण रडवते? म्हाताऱ्याला कोणी रडविलं? आपलं घर पेटलं, नळ सुरू. घर शेजाऱ्याला विकलं, नळ बंद. सौदा परत फिरला, नळ चालू. ऐक म्हाताऱ्याला रडवलं. कुठल्या म्हाताऱ्याला रडवलं? कुठल्या म्हाताऱ्याला? परभणीचे. एक खरंच सांगा गड्यानो, हे मी परभणीच्याच म्हाताऱ्याचं सांगतोय असं तुम्हाला वाटतंय का? सांगावं.
अहो आम्ही परभणीला गेलो की म्हातारं कराडचं सांगतो, हे लक्षात ठेवा. आता इकडं आल्यावर कराडचं कसं काय म्हणू? मुद्द्याकडे लक्ष द्या. आपलेपणा माणसाला रडवल्याशिवाय राहत नाही. संतांनी आपल्या जीवनात आपलेपणा फेकून दिला आणि त्यामुळे त्यांच्या जीवनातलं रडणं दुःख संपलं. आपुलेसे जिही नाही उरो दिले, चोजविता भले ऐशी स्थळे, ऐशी भले स्थळे चोजविता जिही आपुलेसे उरो दिले नाही, असं त्यांचं जीवन आहे. आणि मग ऐका, ज्याने आपलेपणा टाकून दिला 1, ज्याने विकाराला म्हणजे काळाला बाहेर काढलं 2, ज्यांनी देवाला प्रगट केलं 3, आणि ज्यांनी देवालाच हृदयात जागा दिली 4. असे जे महात्मे असतात ना, त्यांना आपली कीर्ती पोस्टर करून बॅनर करून लावावी लागत नाही. फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम हे असलं त्यांना काही करावं लागत नाही. उलट त्यांची कीर्ती झाकण्याचा जरी प्रयत्न केला तरी ती झाकली जात नाही. कशाप्रमाणे? तर ती चंदनाप्रमाणे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे नाही झाकत परिमळ, तुका म्हणे नाही झाकत परिमळ, चंदनाचे स्थळ चंदनाची, चंदनाचे स्थळ चंदनाची, चंदनाचे स्थळ चंदनाची, ओ चंदनाचे स्थळ चंदनाची. वासतीला तरी वासतीला घालुनिया टाळी वाजवा. जय जय विठोबा रखुमाई, टाळी वाजवा. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पुंडली कवरला हरिवर श्री ज्ञानदेव तुका म्हणे कत परिमळ चंदनाचे स्थळ चंदनचे, घालोने या काळ अवगा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. फक्त 1 मिनिट उठू नका, फक्त 1 मिनिट. तुमची रोजची वेळ 9 ते 11 आहे, त्याला अजून अर्धा तास वेळ आहे. त्यामुळे उठू नका. याचा अर्थ मी 11 वाजवत नाही, 1 मिनिटात तुम्हाला परवानगी देतो. आजच्या संपूर्ण अभंगातून आपण हे चिंतन करत आलोय, संत आपल्यापेक्षा विशेष का? त्याचं कारणाचा विचार आपण केला. पहिली गोष्ट आहे, संतांनी नामस्मरण करून देवाला प्रगट केलं. दुसरी गोष्ट आहे,
विकार बाजूला काढून हृदयात जागा दिली. तिसरी गोष्ट आहे, त्याने आपलेपणा फेकून दिला. आणि म्हणून संत हे विशेष आहे. आजच्या या चिंतनातून साधारणपणे 2.5 तास झालेला आहे. 8 ते 10:30 2.5 तास झालेला आहे. अर्धा तास जास्त झालेला आहे, म्हणजे ओव्हर टाईम म्हणतात त्याला. लक्षात असलं म्हणजे बरं. मी इमानदारी करणारा प्राणी आहे आणि म्हणून आज या आई अंबिका मातेच्या दरबारात तुमच्या सर्वांचं दर्शन झालं. वादा तरी त्यांना म्हणाले का ज्याला ते ह्या द्या त्या द्या काय 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 काय, अजिबात नाही, अजिबात नाही. असा दर्जेदार साऊंड इथं तुम्ही लावलेला आहे. आमच्या केशवजींना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून शुभेच्छा देतो. एक सांगू, स्पीकर हा वक्त्याचा प्राण असतो, प्राण. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. याच्यावर सगळं अवलंबून आहे. त्यांचं अभिनंदन. पोलीस खात्यातील आमचे झेंडे महाराज ते इथं आले, त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो. लवकर लवकर अजून वरच्या पदावर तुम्ही जा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. संप्रदायाची सेवा करताय. आणि 2 गोष्टी मला जाता जाता सांगायच्या आहेत, आजची सेवा समाप्त करायची. एक गोष्ट, आजच्या संपूर्ण कीर्तनातून 2.5 तासाच्या सगळं कीर्तन तुम्ही आठवणीत नाही ठेवलं तरी चालेल. बहुतेक नाहीच राहिलेलं, चालेल, काय अडचण नाही. फक्त 4-2 गोष्टी तेवढ्या ढोबळ ठोकळ ठोकळ ध्यानात ठेवा. काय म्हणतात इकडे, ठोकळ ना, ठोकळ 4-2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. घरी जाता जाता काय काय ध्यानात ठेवायचं सांगतो. पहिलं ध्यानात हे ठेवायचं, आकारापेक्षा आचार महत्वाचा. दुसरं ध्यानात हे ठेवायचं, कृतीपेक्षा वृत्ती महत्वाची. तिसरं ध्यानात हे ठेवायचं, अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं. चौथं ध्यानात हे ठेवायचं, नामचिंतनानेच देव प्रगट होतो. किती झालं? 4. 5वी गोष्ट ध्यानात हे ठेवायची, हवा काय करायची, बाहेर काढायची. आणि 6वी गोष्ट ध्यानात हे ठेवायची, सारखाच नळ फिरवायचा नाही. बस 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 बस. आपलं घरी जाता जाता एवढ्या बी 5-6 गोष्टी ठोकळ ध्यानात ठेवल्या तरी पुष्कळ झालं. आपला हा 52वा उत्सव. पूजनीय महाराज या ठिकाणी आले, टाळ घेऊन उभे राहिलेत. आपल्याही चरणाला मी वंदन करतो, नतमस्तक होतो. आणि मी एवढीच आई अंबिका मातेच्या चरणी प्रार्थना करतो. हे 52वं वर्ष आहे. 52 वर्षापूर्वी ज्यांनी हा सप्ताह सुरू केला त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं अभिनंदन करतो. श्रीपती महाराज बरोबर त्यांचं तांबवेकर त्यांचं अभिनंदन करतो. आणि 52 वर्ष झाला हा सप्ताह दर्जेदार चालवलाय, त्याबद्दल या गावकऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि आता अंबिका मातेच्या चरणी एवढीच विनंती करतो, या उत्सवाला लवकरात लवकर अमृताचे दिवस यावे. म्हणजे या उत्सवाचा 75वा महोत्सव, अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हावा. त्या 75व्या महोत्सवापर्यंत आपल्यापैकी कोणालाच देवीनं हात लावू नये अशी मी आईच्या चरणी प्रार्थना करतो. 75व्या उत्सवामध्ये हेच टाळकरी, हेच विनेकरी, हेच मृदंगाचार्य, हेच पेटी मास्तर, हेच साऊंड सिस्टीम वाले, हे श्रोते, याच माता भगिनी, हे काय चॅनल कसलाय रे, गजर हरिनामाचा, हेच चॅनल वाले, हेच श्रोते, याच माता भगिनी, मनाकीराव हेच महाराज. 52व्या वर्ष आपलं 75व्या वर्षाला जरूर बोलवा, विसरू नका. आणि त्यावेळेस अर्जुनराव आणि चंद्रकांतराव हेच यजमान, हेच राहावे अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्ही मला नक्की पुन्हा बोलवा, मी पुन्हा येईन अशी भावना व्यक्त करतो. आणि
थोडी सेवा मी अर्धा तास जास्त तुमची घेतली, वेळ तुमचा घेतला, त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवा. तुकाराम 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 तुकाराम. महाराज म्हणा. चंदनाचे चंदनाचे स्थळ चंदनाचे घालून या काळ अवघा बाहेर घालून या काळ अवघा बाहेर. चंदनाचे स्थळ चंदनाची घालून आकळ अवघा बाहेरी घालून आकळ अवघा बाहेरी. गलोनिया काळ अवघा बाहेरी गलोनिया काळ अवघा बाहेरी घालून अवघा बाहेरी घालून अवघा बाहेरी. वसदी